वक्फ कायद्यातील नवीन सुधारणांच्या निषेधार्थ 15 मिनिटांसाठी लाईट बंद करून मनोर, टेनगाव, टेन नाका परिसरात हा एक अनोखा निषेध करण्यात आला होता। AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ सुधारणा कायदा 2025च्या निषेधाबाबत मोठी घोषणा केली होती। मंगळवारी त्यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं की नवीन वक्फ कायद्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड 30 एप्रिल रोजी दिवे बंद करून निषेध करणार आहे। बुधवारी रात्री 9 ते 9:15 घरातील दुकानातील दिवे बंद ठेवून निषेधात सहभागी व्हावे, जेणेकरून आपण पंतप्रधान मोदींना संदेश देऊ शकू की हा कायदा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे। तर या आव्हानाला भिवंडी शहरासह पालघर तालुक्यातील मनोर, टेननाका, टेनगाव परिसरात देखील बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणचे दिवे 9 ते 9:15 दरम्यान बंद ठेवण्यात आले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी फिरता बंदोबस्त देखील तैनात केला होता। मनोर आणि टेननाका, टेनगाव परिसरात मुस्लिम बहुल भागात बरोबर 9 वाजता लाईट बंद करण्यात आली होती, तर 9:15 दरम्यान लाईट पुन्हा सुरू करून नागरिकांनी वक्फ सुधारणा कायदा 2025चा निषेध व्यक्त केला। बुधवारी रात्री 9 वाजता या मुस्लिम बहुल भागात बत्ती गुल म्हणजे दिवे बंद निषेध करण्यात आला। नागरिकांनी मूक निषेध म्हणून 15 मिनिटांसाठी त्यांच्या घरातील दुकानातील दिवे बंद केले होते। अगदी शांततापूर्ण हा निषेध करण्यात आला। तर हे वक्फ प्रकरण 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे। मात्र आता येत्या काही दिवसात सरकार अशा निषेधास काही सकारात्मक प्रतिसाद देणार की त्याकडे दुर्लक्ष करेल हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। बरेच लोक आता अशी आशा बाळगतात की या चळवळीचा परिणाम लक्षात ठेवून वक्फ बिला संदर्भात व्यापक चर्चा होईल, जेणेकरून शेवटी एक समाधानकारक तोडगा निघू शकेल अशी अनेकांची आशा आहे। ये जो आप यहाँ पर अंधेरा देख रहे हैं, ये लाइट चली नहीं गई है, ये बत्ती गुल प्रोटेस्ट है। जैसे कि आप सबको पता है वक्फ बिल के अगेंस्ट हमने प्रोटेस्ट किया है बत्ती गुल। यहाँ पर ये देखिए, ये काले कानून के खिलाफ हमारा प्रोटेस्ट है। ये